नभे विनोद उत्तर केले रंजावयाचार. पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय प्रस्तुत सेवेला घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून आपण आपल्या गाथेत व उपलक्षणानं जगताचे जेवढे काही हितचिंतक वक्ते वा लेखक असतील त्यांच्या बोलण्यात जो खरपूसपणा असेल त्यामागचा भाव स्पष्ट करतात. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली ज्ञानदेव आपण अभंगाची जी प्रतिज्ञा केलेली आहे ती मी खूप जाणीवपूर्वक आणि माझी जी छोटीशी बुद्धी आहे तिला पूर्ण कसाला लावून ही प्रतिज्ञा केलेली आहे. अभंगाची प्रतिज्ञा आपण अशी केली की जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये जे काही कडक वचन वापरलेले आहेत, खरपूस वचन वापरलेले आहेत, ते का वापरलेत याचा भाव काय. आणि मग संतांचं बोलणं एकल नसतं. एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्यम चकारह. एका कामासाठी येऊन कोटी कामं करून जातात. मग तुकोबाराय आपला अभिप्राय केवळ गाथेविषयीच व्यक्त करतात असं नाही, कारण तुकोबारायांनी जो गाथा लिहिला त्याचं प्रयोजन अभंगाचं पहिलं चरण. हितावरी आवे 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 हितावरी आवे
सर्जिकल स्ट्राईक झाला का हो दत्ता महाराज? सर्जिकल स्ट्राईक. पण ते कबूल नाही करतील. विठाला विठाला तुकोबाराणी शुद्ध मतानं आपण जे काही बोललो लिहिलो त्याचा हेतू तुकोबाराय स्पष्ट बोलून गेले. पण मात्र तुकोबाराय एकाच पद्धतीनं नाही ना बोलले. जसं शेतकरी कोळपायला लागला, वखरायला लागला की सगळं सारखं थोडी लागत. कुठं कुठं नुसतं असा वखर ठेवून द्यायला की भुरभुर 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 चालतो. आणि कुठं कुठं त्या वखऱ्याचा पार हे दुखून जातं दाबू 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 दाबू, तरी पण काही हराळ मागे सुटते, काही लागते. मग तशी ही गाथा आहे तुकोबारायांची. कुठं भुरभुर 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 काहीच एकदम टेन्शन नाही, एकदम सहज चालते महाराज. असे काही काही वचन असतात तुकोबारायांची यासाठी आ हा 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 आ हा हा हा. आणि कधी कधी असे इंजेक्शन येतात की आ हा हा हा. विठाला 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 विठाला. कधी कधी तुकोबारा म्हणतात या इकडे, काहीच टेन्शन नाही. आंधळ्याशी डोळे आंधळ्यासी डोळे येते पांगळ्यासी पाय येते आंधळ्यासी पाय वांझा पुत्र होय वांझा पुत्र होय नवस पुरवी ते विठाई माझे दैवत हे रंगी माझे दैवत हे रंगी हे रंगी माझे दैवत हे रंगी. हो एकदम गोड वाटतं ऐकायला महाराज. वाह. आंधळ्याशी डोळे देते पांगळ्याशी पाय, एवढंच नाही वांझा पुत्र होय नवस पुरविते विठाई माझा विठ्ठल नवस पुरवितो माझे दैवत हे रंगी. आणि याच्या पुढचं चरण जे तुकोबाराय बोलतात त्यात इतकं गोड बोलतात, फक्त एक अड घालतात. नवस पुरविजे आधी. काय चरणाची सुरुवात? तुका म्हणे घडी न लगे नवस पूर्वी आधी. तुकोबाराय म्हणतात हा सगळी इच्छा पूर्ण करतो, घडी सुद्धा लागू देत नाही. एक घडी म्हणजे 24 मिनिट. 24 मिनिट सुद्धा हा लागू देत नाही. पण नवस पुरवा आधी. पहिल्यांदा नवस पुरा करा. नवशाचा एकच आहे विठ्ठल 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 राम राम राम. कोणाला वाटतं अरे बाप रे काय गोड आहे वा, असे बोलतात तुकोबाराय कधी कधी. पण कधी कधी बापा बापा असे बोलल्याबद्दल थोडीशी पॉलिशी या अभंगात करण्याचा प्रयत्न करतात. या अभंगावर आपल्याला चिंतन करायचंच आहे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो असा की तुमच्या या गावामध्ये इथं तीर्थ तर आहेच, अगदी आपण त्या तीर्थाच्या काठावरच उभे आहो. आणि श्री आनंद भारती महाराज यांच्या पावन अशा प्रकारच्या उपस्थितीने प्राककालात व संत काही कधी प्राक होत नसतात, आजही त्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे याला क्षेत्रत्वही आलेलं आहे. तीर्थाचं तीर्थत्व आणि क्षेत्राचं क्षेत्रत्व हे टिकवण्याचं काम त्या उत्तराधिकाऱ्यांचं असते. विठाला 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 तुम्हाला माहित आहे एक काळ असा होता की आत्मदेव ब्राह्मणाचं घर तीर्थ होतं. आता खूप भागवताचार्य तिथं आत्मदेव ब्राह्मणाचं घर तीर्थ होतं. काय महाराज आत्मदेव एकदम कायम वेदाच्या रुचा अखंड गायल्या जायच्या, वेदाचं पाठ पारायण व्हायचं. चतुर्वेदी ब्राह्मण दशग्रंथी ब्राह्मण आत्मदेव होते. दिव्य अशा प्रकारचा आनंद होता. पण महाराज उत्तराधिकारी निघाला धुंधुकारी. ज्या घरात गेल्यानंतर दारून जात असताना बाहेरची धूळ घ्यावी आणि कपाळाला लावून पुढे जावं,
हे क्षेत्रत्व ज्या घराला होतं त्या घरामध्ये प्रेताचा वास झाला आणि त्या घराचं तीर्थत्व गेलं उडून, महाराज नाही राहिलं. पण शेवटी तिथं भागवत कथा करून आत्मदेवाला आत्मदेवाने काय गोकर्णाला त्या प्रेताची शांती करावी लागली. म्हणजे घराला तीर्थत्व होतं, घराला क्षेत्रत्व होतं आहे असं नाही, पण धुंधुकारीने ते गालवलं. मग तीर्थत्व होतं पण उत्तराधिकाऱ्याचा मेळ बसला नाही. पण उत्तराधिकारी व्यवस्थित नसल्यामुळे तीर्थत्वही गेलं आणि क्षेत्रत्वही गेलं. पण जर काय उत्तराधिकारी उत्तम असेल तर असलेलं तीर्थत्व असलेलं क्षेत्रत्व दुग्न होतं, अधिक अधिक चढते, अधिक अधिक त्याला प्राबल्य येते. याचंही उदाहरण देतो मी तुम्हाला. आळंदी माऊलीमुळे तीर्थ झालं का आधीच तीर्थ होतं? माऊलीमुळे क्षेत्र झालं का आधीच क्षेत्र होतं? सिद्धेश्वरामुळे ते आधीच क्षेत्र होतं. आईसाहेबांमुळे इंद्रायणीमुळे ते आधीच तीर्थ होतं. पण उत्तराधिकारी माऊली महावैष्णव ज्ञानोबा राय मिळाले, त्या आळंदीला क्षेत्रत्व होतं पण महाक्षेत्रत्व आलं, तीर्थत्व होतं पण महातीर्थत्व आलं. महाराज असं आहे, जसं लाईट बटन हे दाबलं की लाईट तो लागतो, तसं आळंदीला पूर्वीचे महत्व नव्हतं पण नंतर एक महत्व आलं. काय? यात्रे अलंकापुरा येते, यात्रे अलंकापुरा येते, यात्रे अलंकापुरा येते, यात्रे अलंकापुरा येते. ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येते, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येते, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला, ते आवडते विठ्ठला. यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला. हे माऊलीच्या आधीचा अभंग नाही हा. ज्यावेळेस सिद्धेश्वर भगवान होते त्यावेळेसचा अभंग नाही हा. ज्यावेळेस आमचे माऊली तिथं आले त्या तीर्थाला महातीर्थत्व प्रदान केलं, क्षेत्राला महाक्षेत्रत्व प्रदान केलं. आणि एवढं महत्व की बटन हे दाबावून लाईट तिकडला लागाव. तसं तुम्ही हजेरी लावाव आळंदीत पण हजेरी लागावी पंढरपुरात. विठाल विठाल विठाला 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 विठाला. एखाद्याला जर पंढरपूरला जायला वेळ नसेल पण दोन्ही जर त्याला करायचे असतील तर त्याला आयडिया काय, त्यानं कुठं जायचं? आळंदीला. मग तो आपोआप विठ्ठलाजवळ हजेरी लागते. पण हजेरी म्हणजे नुसती हजेरी नाही लागत महाराज, हजेरी लागणं वेगळी आणि हे हृदयात हजेरी लागते. ते ते आवडती विठ्ठला म्हणजे ते हजर होती विठ्ठलाजवळ. ते जी हजेरी लागते पंढरपुरात, हजेरी तर फक्त पगार काढायच्या कामाची असते पण मनात घर करणं काम आहे. आळंदीमध्ये जो जातो तो पंढरपुराच्या हृदयात जातो, आवड निर्माण होते. मला सांगायचं हे की आळंदीला एवढं अनन्यसाधारण महत्व झालं. हे जो अभंग म्हटला आपण चरण, याचं ध्रुवपद माहितीये का काय? याचं ध्रुवपद आहे पांडुरंगे प्रसन्नपणे केले देणे हे सिद्धेश्वरा, केले देणे हे इंद्रायणी माता, केले देणे हे ज्ञाना. तीर्थत्व आधीच आहे पण हे महातीर्थत्व उत्तराधिकाऱ्याच्या लायकीमुळे प्राप्त झालं. इथं तशी स्थिती आहे महाराज. संबर काही सामान्य गाव नाही जिथं आनंद भारती महाराजांसारखे महान अशा प्रकारचे महात्मे आकाशाला गवसणी घालावा हा अधिकार ज्यांचा आहे तो मी तुम्हाला सांगणं म्हणजे काही विशेष नाही, काही फायदा नाही, तुम्हाला माहीतच आहे. असे आनंद भारती महाराज आणि त्या महाराजांचे उत्तराधिकारी अनेक मधले महात्मे झाले मला माहीत नाही. पण सोन्याला सुगंध आणावा असे नंतरचे अनेक महात्मे, त्यातीलच एक आदरणीय पूजनीय श्री महत भारतीजी महाराजांच्या चरण सानिध्यात आपली ही सेवा चालू आहे.
आणि अधिक सोन्याला सुगंध आणि त्याला महासुगंध म्हणू आपण एक शब्द लावू असे आमचे प्रिय स्नेही श्री हरिभक्त परायण आदरणीय एकलव्य बाबा विठाला क्वचित ठिकाणी असे नियोजन असतात मंडळी. पूज्य श्री महत भारतीजी बाबांच्या आशीर्वादाने आमचे प्रिय श्री हरिभक्त परायण एकलव्य बाबा यांनी हे जे काही नियोजन केलं आणि या नियोजनामध्ये प्रत्येक कीर्तन म्हणजे तुम्हाला जणू काही महापंगत आहे. पण ती घेता यायला पाहिजे महाराज. काही काहीची पचनशक्ती बिघडली त्याला चुरमुरे कुटार पचते. पण त्यांना काय गुलाबजाम दिला की खाता खाता ढेकर देतात आणि करपट देतात. का एकच मिनिट झाला खाऊन तरी करपट कसा का तयार झाला. कालच्या जिलबीचा हे पचनशक्ती गोंधळ झाल्याचे लक्षण आहेत. पण ज्यांची पचनशक्ती चांगली आहे ते पचवतात. अर्थातच पंगत देणाऱ्यानं जी पंगत तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्या खूपच उत्तम आहे. आजच्या पंक्तीविषयी मला काही माहिती नाही, पण मात्र पत्रिका पाहिली तर रोजच्या पंक्ती तर एकदम दिव्य अशा प्रकारच्या आहेत. आणि पुढच्या ज्या 2 पंक्ती आहेत परमपूजनीय गुरुवर्य आमचे राऊत बाबा त्यांची महापंगत आहे. जर काही एवढं तेवढं तुम्हाला अजीर्ण बिजीर्ण काही पानं पुनं काही लटकेल लाटकेल कोपऱ्या कापऱ्यात असतील तर बढियापैकी ते 2 कीर्तन ऐका आणि एकदम क्लीन होऊन जा. विठाला 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 हरे विठाला. तर आज जगद्गुरु तुकोबाराय आपण आपल्या गाथीमध्ये आपण एक उपलक्षण शब्द वापरला की उपलक्षणाने जगताचे हितचिंतक जेवढे काही असतील त्या सर्वांनी जे काही खरपूस वचन वापरलेत त्याविषयीचा त्या मागचा भाव स्पष्ट करतात. आपल्याला फक्त खरपूस वचनाविषयी बोलायचं आहे आज. त्यामुळे तुमच्या कान जरा तयार ठेवू जा. तर आज तुकोबाराय बोलणार आहेत आणि त्या मागचा भाव स्पष्ट करणार आहेत. हा अर्धजरा काय अर्ध जरतीती न्याय असा एक न्याय. म्हणजे जरी घटना समोर पूर्ण असली तरी अर्धचं कामापुरतं ग्रहण करायचं. याला अर्धजरा त्यजती इति न्याय म्हणतात. याच्यासाठी दृष्टांत शास्त्राने असा दिलेला आहे की एका माणसाचं लग्न म्हणजे झालं होतं. तो होता अग्निहोत्र करणारा. अग्निहोत्र कळते ना तुम्हाला? अग्निहोत्र काही काही लोक अग्निधोत्र म्हणतात. आता माहीतच नाही पाहिलंच नाही कधी तर काय करणार. अग्निहोत्र असते आणि हे ब्रह्मचारी नाही करू शकत. ज्याचा विवाह झालेला आहे लग्न झालेला आहे तो अग्निहोत्र करतो. आणि असं पुन्हा नियम आहे की त्याची बायको मेली की त्यानं महिन्याच्या आत दुसरं लग्न करायचं म्हणजे ते अग्नी खंडित होत नाही. सासऱ्याच्या घरून जर वडिलाच्या घरी नसली तर सासऱ्याच्या घरून अग्नी आणायची त्या मुलीसोबतच. आणि ती पेटवलेली अग्नी घरी आणली की त्या अग्नीमध्ये आपणच पेटवल्या गेलं पाहिजे तोपर्यंत ती विझवायची नाही. जे लग्नाचा होम केला जातो त्या होमातून ती अग्नी आणायची आणि जोपर्यंत आपल्याला पेटवत नाही तोपर्यंत ती अग्नी जिवंत ठेवायची. त्याला म्हणतात अग्निहोत्र. पण असं तो करायचा. बायको मेली की महिन्याच्या आत करायला पाहिजे असं शास्त्र आहे. त्या व्यक्तीची बायको मेली. जेव्हा मेली त्याची बायको तेव्हा याचं वय होतं 75 वर्ष. मग आता याच्या बायकोचं वय किती असेल? 65 वर्ष. मग ती मेली. मग आता तो जसा वारकरी नामाविषयी एकनिष्ठ असतो तसं पूर्वमीमांसक कर्माविषयी एकनिष्ठ असतो. आमचे एक गुरुजी नेपाळचे पूर्वमीमांसक पक्के. मी म्हणू गुरुजींना आमच्या अभंगांमध्ये आहे बुवा ह्याची दान देगा देवा तुझा विसरण बाबा गुणगायी ना आवडी ह्याची माझी सर्वजोडी 3रं चरण संतान म्हणजे मागणी करणारच आहे. आणि यासाठी तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे गर्भ वाशी. आम्ही गर्भाला पुन्हा पुन्हा येऊ अशी आमची तयारी आहे भगवंताच्या नामासाठी. मग तुमची पूर्वमीमांसका कशासाठी काय करणार आहात? तर आमचे गुरुजी म्हणत आम्ही पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जानवं घालू, पुन्हा संध्या करू, पुन्हा यज्ञ करू, पुन्हा अग्निहोत्राच्या अग्नीनं आमचा 10 संस्कार होईल. आम्ही पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा संध्या करू त्रिकाल आणि पुन्हा यज्ञ करू. म्हणजे पूर्वमीमांसकाची अशी निष्ठा असते.
आता बाबाचं वय 75, पण त्यांना वाटलं अग्निहोत्र मुळलं नाही पाहिजे. मग आता मुळलं नाही पाहिजे तर ते बिना बायकोचं चालणार नाही, मग लग्न करावं. मग केलं त्यांनी. एक आजी पाहायला सुरुवात. आता पोरगी पाहायला तर म्हणताच येणार नाही. विठ्ठल 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 हरे विठ्ठल विठ्ठल हो. आणि काय महाराज, त्याला बी भगवंताची कृपा त्याला मिळाली जे आजी. तिचं वय काही असं जास्त याच्यापेक्षा जास्त नव्हतं. याचं 75चं, तिचं 74 वर्ष. काकट होती पण हातात काठी काही घेत नव्हती. आणि मग एक जण मधला जो होता तो म्हणे, भाऊ आम्ही आणली तर खरी पोरगी पाहून, पण तिच्या गर्भपिशवीचं ऑपरेशन व्हायला. म्हणजे येड ले का, ऑपरेशन व्हायलाही नसलं तरी 75 वर्षाची म्हातारी आहे, आता तिला कुठून लेकरं व्हायचे. त्यामुळे ते तर काही विषयच नाही. गर्भपिशवीचं ऑपरेशन व्हायला आहे. बरं अधिक म्हणजे तिच्या मनक्यात 4-5 गॅप पडेल आहेत. ती अशी वाकून वाकून चालते. म्हणजे यज्ञाला स्वाहा म्हणायच्या कामात पडते. धरून ठेवत जा स्वाहा म्हणता, नाही तर आजीच स्वाहा व्हायला बसली. त्या असं करावं लागेल. आता मला सांगा, आजीला लेकरं होतील काय? नाही. आजी काही स्वयंपाक पाणी अशी भर 50-60 पाहुणे जर आले तर करू शकते का? नाही. यज्ञासाठी सुद्धा 10-12 तास बसू शकते का? नाही. उगा 10-15 मिनिट फक्त ज्या 4 जण होते असतात फक्त रोजच्या डिलीच्या, तेवढ्या ती करू शकते. मग तरीही म्हातारा लग्नाला तयार झाला. याला अर्ध जरा त्यजती ती न्याय. त्यानं कामसुखाचा त्याग केला. त्यानं हिला मुलबाळ होईल हा विषयही सोडला. ही 50 जणांचा स्वयंपाक करेल हेही डोक्यात घेतलं नाही. त्यजती हे टाकलं. मग त्यानं काय घेतलं की ही फक्त मला, मी यज्ञ करत असताना माझ्या हाताला हात लावून बस धक्का लावायसाठी त्यानं बायको केली होती. अर्धच जरा त्यजती ती न्याय. काही घ्यायचं आणि काही सोडायचं, याला अर्धच जरा त्यजती न्याय म्हणतात. असे गोड गोड न्याय आहेत महाराज. तसं आज आपल्याला अर्धच जरा त्यजती न्याय करायचा आहे. तुकोबाऱ्यांचे जे चांगले चांगले गोड गोड वचन आहेत ना, की जे ऐकले की मस्त वाटते, ते आपल्याला टाकून द्यायचे आहेत. फक्त आज अभंगच असा असल्यामुळे आपल्याला फक्त खरपूस वचनांचा विचार करायचा आहे. विठाल 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 महाराज. मीमांसकांनी लिहिलेले व्याकरणात यांचा खूप वापर होतो. एक न्याय आहे देहली दीपन न्याय. त्याचं एक साधं उदाहरण सांगतो मी आणि तुकोबारांचा दृष्टांत सांगतो. तुकोबारांनी एक पुरा अभंग देहली दीपन न्यायासाठी स्वाहा केलेला आहे, वापरलेला आहे. देहली दीपन न्याय म्हणजे दीपन म्हणजे दिवा. तर ते जुनं उदाहरण द्या सोडून आपण आजच्या काळातलं उदाहरण ध्यानात घ्या. की एक गरीब माणूस आहे, लाईट वगैरे घरी आहे, फ्रॉड वगैरे करता येत नाही बा. म्हणजे जे वापरल्या जाईल विद्युत तिचं बिल येईल. मग मीटरही आहे, स्पेशल आहे, फ्रॉड नाही. मग 10-12 लाईट लावून कसं चालणार आहे? मग त्याने एकच लाईट लावला उंबरठ्यावर. पलीकडून बायको स्वयंपाक करून राहिली आणि अलीकडल्या खोलीमध्ये त्याचे पोरं अभ्यास करून राहिले. एकच दिवा, पलीकडे स्वयंपाक आणि अलीकडे अभ्यास. देहली म्हणजे उंबरठा, दीपन म्हणजे दिवा. देहलीवर दिवा लावला की तो दोन्हीकडे उजेड देतो. तसं वाक्याला एक क्रियापद लावलं की ते दोन्हीकडे वापरल्या जातं. याला देहली दीपन न्याय म्हणतात. कंथा प्रावरण, कंथा प्रावरण, कंथा प्रावरण, कंथा प्रावरण. नभे भिक्षेचे ते अन्न, नभे भिक्षेचे ते अन्न. Yeah.
पाळायचा होता. आता तुम्ही ना सर्जिकल स्ट्राईक केली. कंथा प्रावरण नव्हे भिक्षेचे ते अन्न, करा या परी स्वहित विचारुनी धर्मनीत. आता तिसरं चरण पुन्हा देहली दीपन न्यायाचं आहे. नव्हे देऊळ नव्हे घर, प्रपंच परोपकार, विधी सेवन काम, नव्हे शब्द राम राम, हत्या क्षात्र धर्म, नव्हे निष्कामते कर्म, तुका म्हणे संती करुणी ठेविली आयती, करी या परी स्वहित विचारुणी धर्मनित. कंथा प्रावरण, कंथा शब्दाचा अर्थ या महाराज मंडळींनी पुज्य मंडळींनी जे कपडे घातलेत याला म्हणतात कंथा, भगवे वस्त्र. कंथा प्रावरण नव्हे, पुढचं क्रियापद घ्या इकडे. म्हणजे भगवे कपडे हे कपडे नाहीत, हे प्रत्यक्ष परमात्म स्वरूप असतात. म्हणजे यांच्या अंगावर हे कपडे नाही आहेत, आपण घातलेले हे वस्त्र आहेत, कपडे आहेत. आपले पोरं जे चड्ड्या बनेला घालतात हे काय आहेत? कपडे आहेत, वस्त्र आहे. पण भगवा कपडा हे वस्त्र नाही. कंथा प्रावरण, पुढचं पद घ्या नव्हे. आणि पुन्हा पुढे काय म्हणतात तुकोबार आहे? भिक्षेचे ते अन्न, त्यालाही नव्हे लावून द्या. भिक्षेमध्ये आलेलं अन्न हे अन्न नाही, तो महाप्रसाद आहे. म्हणजे मधुकरीतलं अन्न अन्न नाही, प्रसाद आहे, अन्न नाही. आणि भगवे कपडे कपडे नाही. मग पहिल्या चरणात किती नाही पाहिजे होते दत्ता महाराज? 2 पाहिजे होते. किती आहेत? एकच आहे. मग एकच वापरला म्हणजे तिकडं स्वयंपाकही सुरू आणि इकडं अभ्यासही सुरू. याला देहली दीपन न्याय म्हणतात. आता त्यातलंच तिसरं चरण पा. देऊळ नव्हे घर, प्रपंच परोपकार. देऊळ घरासारखंच असते की नाही. तुम्ही जेव्हा गावातलं मंदिर बांधायला काढता आणि घर बांधायला काढता, मग मंदिरासाठी लागणारं वाळू, ती गिट्टी, लोहा आणण्यासाठी काही वेगळं दुकान असते आणि घर बांधायसाठी लागणारा जो मटेरियल आहे त्यासाठी वेगळं दुकान असते का माऊली महाराज? एकच असते की नाही. मग घर बांधण्यासाठी जो मिस्त्री असते तोच असते की नाही याला, तोच बरोबर तसाच गुटख्याच्या पुड्या खाते, तिथंच दारू पिते, सगळे त्याचे तेच असतात की नाही. विढाला मटेरियल एकच आहे. कलर आणण्यासाठी त्याच दुकानात, घर घराला लागणारा कलर त्याच दुकानात, मंदिराला लागणारा कलर त्याच दुकानात, वाळू त्याच दुकानात, त्याच नदीतली, यालाही त्याच नदीतली, लोहा त्याच दुकानातला घराला आणि त्याच दुकानातला मंदिराला. पण तुकोबारा म्हणतात देऊळ नव्हे घर, नव्हे घर. नव्हे वापरला का इकडं? देऊळ घर नाही. आणि पुढे काय बोलतात? प्रपंच परोपकार, त्याला पुन्हा नव्हे लावा. परोपकार करणं हा प्रपंच नाही, तो परमार्थ आहे. तुम्ही प्रपंचामध्ये राहत आहात आणि जर कोणी आला दारी त्याला जर तुम्ही पाणी पाजलं तर तो प्रपंच नाही, तो परोपकार आहे. आणि परोपकार हा प्रपंच नसतो, तो परमार्थ असतो. प्रपंच देऊळ नव्हे घर, प्रपंच परोपकार, विधी सेवन काम, नव्हे शब्द राम राम. विठाला संसारिक मनुष्य गृहस्थी आहे, तो कामाचं सेवन करतो. पण त्यानं जर ते विधीनं सेवन केलं तर त्याच कामातून ज्ञानोबा विषय त्यागाते समान, विषय त्यागाते समान, शास्त्रानं सांगितलं त्या पद्धतीनं सेवन. तिथं विषय म्हणतात तुकोबार आहे आणि इथं काम म्हणतात. काम म्हणल्यामुळे प्रॉपर बोलावं लागू शकतं आपल्याला, संसारिक माणसाची संसार क्रिया. आणि विषय म्हणलं तर मग रूप, रस, गंध, स्पर्श सगळे आले. पण प्रस्तुत अभंगात तुकोबारांनी कामाचा उल्लेख केला.
संसारिक मनुष्य कामातूनच संततीला जन्म देतो. पण जर काय त्याने विधीनं सेवन केलं तर त्यातून ज्ञानोबा तुकोबारायांचा जन्म होतो. विधी सेवन काम नव्हे. पुढे काय आहे? शब्द नव्हे शब्द राम राम. राम राम शब्द नव्हे. राम राम हे जरी रला काना रा आणि मगराचा म, जसे व्यवहारामध्ये आपण रत्नागिरीचा र, आईचा आ आणि मगराचा म हे शब्द आहेत. पण ते जर राम नाम बनवण्यासाठी वापरले जात असतील तर ते शब्द नव्हे. म्हणजे विधीनं सेवन काम नव्हे. राम राम शब्द नव्हे. किती नव्हे पाहिजे होते हो? अहो शंभूराजे, दोन पाहिजे होते. किती आहेत तिथं? एकच. मग एकच दोन्हीकडे वापरला. याला म्हणतात देहली दीपन्याय. विठाल विठाल. हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म. हत्या, खून केला क्षत्रियानं युद्धभूमीवर, मारलं, मग ती हत्या आहे का? हत्या क्षात्र धर्म हत्या नव्हे. क्षत्रियानं आपल्या धर्माचं पालन केलं तर ती हत्या नाही. हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म. कोणी आलं सकाळी झाडू घेऊन आणि हे संपूर्ण मंडप झाडला. एखादी माऊली आली, 4 एकत्र झाल्या आणि त्यांनी बाहेर रांगोळी काढली आणि त्याच्यात त्यांनी काहीच मोबदला घेतला नाही. म्हणजे मजुरीच्या हिशोबानं केलं नाही, निष्काम कर्म केलं. तुकोबाराय म्हणतात निष्काम कर्म त्याला नुसतं अडनाव आहे बुवा म्हणून म्हणायचं कर्म. एखादा म्हणजे हजारो एकराचा मालक असते आणि त्याचं आडनाव दलिंदरे असते. विठाला विठाला. आडनाव दलिंदरे. नेवाशा तालुक्यात आमचे परिचित एक प्राध्यापक. एक कोण आहेत? प्राध्यापक. आणि 5व 6व वेतन लागलेले प्राध्यापक. म्हणजे 1.5 ते 2 लाख रुपये महिन्याला पगार घेणारे प्राध्यापक. दिवाळीच्या वेळेत 2-4 लाख रुपये फ्री मध्ये मिळतात सरकारतर्फे, ते पुन्हा वेगळेच. आणि खूप मोठे प्राध्यापक आहेत. इकडून तिकडून भरपूर ट्युशन हे ते मिळत राहतं. आणि आडनाव काय? दलिंद्रे. मग त्यांना दलिंद्रे का म्हणायचं बा? श्रीमंत म्हणानं नाही, ते म्हणता नाही येणार, त्याचं नावच दलिंद्रे आहे, त्यांना म्हणावंच लागल. तसं झाडण्याला कर्म म्हणावंच लागल. बाहेर रांगोळी काढण्याला कर्म आहे ना, ते म्हणावंच लागल. पण मोबदला न घेता जर करत असाल तर ते कर्म नव्हे. नव्हे निष्काम ते कर्म. क्रियापद एक आणि जोडलं दोन्हीकडे. याला शास्त्रामध्ये देहली दीपण न्याय म्हणतात. विठाल विठाल. तसाच एक न्याय आहे अर्धत जरा तेजेती ती न्याय, ज्याचं आपण स्पष्टीकरणही केलेलं आहे. की जसं त्यानं बायको केली कशासाठी? मुलं व्हायला नाही, स्वयंपाक पाणी करायला नाही, मग ती काही आवभगत करेल कोणाचं याच्यासाठी नाही. पण त्यानं ती बायको फक्त कशासाठी केली होती? त्याच्या हाताला हात लावायला. कारण ती त्यानं तिला काही शास्त्राचे संस्कार नव्हते. याची जी पहिली बायको होती तिला सगळं वेदातलं हे ते, म्हणजे वेद म्हणण्याचा स्त्रीला अधिकार नाही, पण बाकी सगळं तिला कळत होतं. मंत्र ऐकून ऐकून पाठ झालते. आता हे म्हणलं की काय करावं लागते तिला कळत होतं. आता हिला तेही कळणार नव्हतं. मग ही काय करणार होती? फक्त धक्का. फक्त काय करणार होती? धक्का. तसा आज आपण सगळे अनुकूल वचन टाकू आणि जे प्रतिकूल वाटतात, प्रतिकूल आहेत असं नाही, त्यांचा फक्त आपण विचार करण्याचा प्रयत्न करू. काही काही वचन असे अनुकूल असतात महाराज, तुकोबाराय समजून सांगतात, भाऊ एवढा तू संसार करून राहिला पण तू तुझ्या हिताचा विचार करत नाही. अरे हा जो परमात्मा आहे ना आपल्या समोर, याला भिवू नको तू, याला कठीण नको समजू. याच्यासारखा दिवाळखोर जगात कोणी नाही. तुझंही कर्ज कर त्याच्यावर. दिवाळखोर नारायण यावरी बहुतांचे ऋण, यावरी बहुतांचे ऋण, यावरी बहुतांचे ऋण. दिवाळखोर नारायण यावरी बहुतांचे ऋण, यावरी बहुतांचे ऋण, यावरी
यावरी बहुतांचे ऋण, याचं ध्रुवपद आहे. उठताची उभेद्वारी अवघे दे दे म्हणती हरी, याचा ध्वनी आहे हा. अवघे दे दे, कारण दे म्हणणारा काय दे दे असं थोडी म्हणणार आहे. अवघे दे दे म्हणती हरी, त्याला ध्वन्यार्थ म्हणतात महाराज. जेव्हा आपण शास्त्र शिकतो आणि शिकत असताना त्याच्या जीवापर्यंत पोहोचतो तेव्हा ध्वनी कळतो. शब्दशः पाठ करत राहिले वरवर तर मग काय गाढवं वज कमी वाहत नाही. आमचे वक्ते बाबा उदाहरण देत असत. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समविदय मामका काय रे कोणतं ते, पश्यैताम पांडुपुत्राणा माचार्य महतीम चमुम व्यूढाम द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. या श्लोकात ध्वनी आहे. जरी आपण तो म्हणून राहिलो धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सव मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय पश्येताम पांडुपुत्राणा माचार्य महतीम चमुम व्यूढाम द्रुपदपुत्रेन तव शिष्येन धीमता. या स्वरात म्हणतो आपण, तो त्याच लय मध्ये म्हणतो. पण तशी लय नाही ना, तो दुर्योधनाच्या मुखातला शब्द आहे. आणि दुर्योधन द्रोणाचार्यांना चिमटा घ्यायला गेलेला आहे. कारण तुमचा पोरगा द्रुपद पुत्र धृष्टद्युम्न तो तुमचा शिष्य आहे, तुमच्याकडे शिकला आणि बघा तो पांडवांच्या सेनेची रचना करून राहिला. तुम्ही आमच्याकडे आहात, तुमचा शिष्य पलीकडे आहे. मग जसं तुम्ही हे शिष्याला शिकवण दिली का बुवा की गुरुच्या विरोधामध्ये उभं राहायचं, मग यानं कसा चिमटा घेतला असेल. पश्यैताम पांडुपुत्राणा माचार्य महतीम चमुम, बघ बघ तुमचा शिष्य काय करून राहिला. पण वाचताना तसं नाही ना वाचत आपण. हा त्याच्या मागचा ध्वनी आहे. विठाल विठाल एका पक्षाचा कार्यकर्ता पार त्याच्या बनेलावरच चिन्ह होतं पक्षाचं, असं नाही चड्डीवर बी होतं. इतका कट्टर कार्यकर्ता, त्याच्या उपरण्यावर टोपीवर चड्डीवर बनेलावर सगळी पगडे पक्षाचं चिन्ह. आणि त्या पक्षाचा श्रेष्ठी येणार होता परभणीमध्ये. आणि परभणी का साधी आहे का जगात. मी एक दिवस केलं चिंतन त्याचं, म्हणलं जर्मनी परभणीमध्ये काय सारखेपण आहे. मग पहिले ते जर्मनीचे गुगलवर बाबा रस्ते सर्च केले, म्हणजे कसे दिसतात. एक एक पाहूया आता. जरा म्हणतातच बा हे लोक एवढं वैभव आहे ना जगात, जर्मनी भारतात परभणी. किरणला सांगितलं होतं मी, म्हणलं मग रस्ते पाहिले तर तिथले रस्ते असे होते की गुगलवर सर्च केल्यावर बी आपलं तोंड दिसे त्याच्या. आणि परभणीचे ऍपलच्या मोबाईल मध्ये सर्च केले तरी भनभनीच नुसती, रस्त्याचा काही मेळ येईना. मग असं लय पाहिलं काही काही शोधून बुवा. तिकडं इंग्लिश बिंग्लिश लोकायला येते, कंपन्या बिंपन्या भरपूर आहेत. इकडे तसं काही आहे का, इकडे तसं काही नाही. मग पुन्हा परमार्थ पाहिला जोडून बुवा. काही इकडे वारकरी आहेत, मस्त भजनं म्हणतात. तिकडं काय भजन बिजन त्या परभणी त्या जर्मनीचं ते जागतिक वाद्य जसं आपलं मुरली पकवा जसं आहे ना, त्याचं तसा पोंगा आहे. इथून तर वामन बाबा लोक लंबा आणि फक्त त्यात हवा मारतात असाच आवाज. म्हटलं आमच्याकडे तर हे जर्मनीचं वाद्य का, आमच्या परभणीतला एखादा रेड्याला जर चांगला कोंबा मारला तर तो जर्मनीपेक्षा चांगलं गायन करीत. असं काही साम्यता काही दिसलीच नाही मला. पण नंतर लक्षात आलं काय सारखेपण आहे. तर त्या जर्मनीत बी न आहे, परभणीत बी न आहे. आणि परत तेही बाबाजी चिंतन केल्यावर लक्षात आलं जर्मनीतला न नळाचा आहे, परभणीतला बाणाचा काय सांगत होतो आपण मूळ विषय. हा बाय महाराज, मूळ विषय तर तुमचा चालू होता तो लय मस्त होता. हे कोणते, हे तर बाकीचे विषय मूळ विषय नाही बाबा, मुळावर उठलेले विषय आहेत या लोकांच्या. पण आता हे तुम्ही बोलावता आम्हाला म्हणून यंदा जबरदस्ती असं असं करा. त्याचा करतील काय विचार. बाबाजी तुम्हाला विनंती आहे का, म्हणजे हे काही म्हणून कसंही म्हणू, आपण काही यायचे सेवक नाही. हा समाज आहे, हा माझा सहितच असते, याचा काही विषयच नाही. आपण आनंद भारती महाराजांचे सेवक आहोत. त्यामुळे आपण तुकोबारांना मागायचं, तू का म्हणे वाटे
नको फुटो देऊ फाटे. आमची जी बुद्धी निर्माण झाली आणि या लोकांना जे ज्ञानाचं पारणं आणून द्यायची जी बुद्धी महाराजांना निर्माण झाली, तर ही अशीच राहावी. आपण आनंद भारती महाराजांना प्रार्थना करू की हे छान असं चालावं. नाही तर महाराज असे सत्य असतात, हो राम राम, कावळा केला कारभारी गु आणला दरबारी, असे नियोजक असतात त्या सत्याचे. बस काय सगळा धिंगाणाच चिंगाणा सगळा असू द्या. काय सांगत होतो मी, मूळ विषय बघा काय होता. हे परभणी कुठून आली, अवघे कार्यकर्ता, तोही कसा काय आला की ढाला विढाला ध्वन्यार्थ अर्थ सांगत होत तुम्हाला की अवघे दे, बरोबर बोलले होते बाबा, अवघे दे दे अवघे दे दे म्हणती हरी, हे हरी दे आम्हाला दे आम्हाला असे म्हणून सगळे पंढरपुरामध्ये उभे असतात. आपणही त्याच्यावर कर्ज करायचं, एक माळ जपली की जमला कार्यक्रम. किती परमार्थ सोपा वाटतं महाराज. ध्वनी सांगत होत तुम्हाला. आणि या पक्षाचं एक उदाहरण द्यायचं होतं मला. असा एक कट्टर कार्यकर्ता होता की पार त्याच्या चड्डीवर सुद्धा पक्षाचं चिन्ह होतं. असा तो होता बिचारा. आणि गेला तो परभणी. हा परभणीत नेता येणार होता. पण मग हा गावामधली म्हणजे सगळे पुढे पुढे राहणारा ना एकदम. मग आता लोक आपल्या गावातले फक्त एकच पाहत की हा स्टेजवर कधी दिसतो. ते लोक ते कॅमेरा इकडे गेला तिकडं गेला की नुसतं आपला गण्या दिसते काय, आपला गण्या दिसते, आपला गण्या दिसते. गण्या काही दिसलाच नाही. अख्खा कार्यक्रम झाला. मग शेवटी खुर्च्या उचलायचा कार्यक्रम झाला तेव्हा कुठंतरी दिसला. एखाद्यानं स्टेटसला त्याचा कॅमेरा तिकडं गेला आणि थोडासा तो नजरीमध्ये आला. मग घरी आल्यावर लोक त्याला विचारतात, का रे तू वर नाही दिसला. तो म्हणे नाही कसं आहे, वर जाणारच होतो म्हणते, आपण वरचेच माणसं आहे, पण तो घरचा कार्यक्रम होता ना आपल्या. मग घरचा कार्यक्रम असल्यामुळे म्हणलं आपण काय जायचं, काही गेलो नाही. मग मी आलो खालेस. तसं गेलो वर, पण आपले भाऊ भेटले होते गजानन भाऊ. ते म्हणत की गड्या तू खालेस थांब, वर काही येऊ नको, आपला घरचाच कार्यक्रम आहे, घरचा गरजा खूप आहे. आता तो सांगून राहिला गजानन भाऊ म्हणत की तू काही वर येऊ नको, तू जरा खालीच थांब, आपला घरचा कार्यक्रम आहे. हे तो बोलून राहिला तसा, पण ध्वनी तसा थोडी होता गजानन भाऊचा. येड कुठलं चाललं वर, पाक गलसूत्राचं अक्कल नाही थोडीशी, उदर घाले असं म्हटले होते गजानन भाऊ. पण यानं ध्वनी बदलवला, त्यामुळे अर्थ बदलला. ध्वनी बदलला ना, अर्थ बदलला. यानं अर्थ काय, ध्वनी कसा लावला, गोड ध्वनी. गजानन भाऊ म्हणत तू खाली उतर, आपलं घरचंच आहे, बघूया असं करूया. असं नव्हतं ते लय भारी होतं. याला ध्वन्यार्थ म्हणतात. असे ध्वनी असतात. आमचे आबा उदाहरण द्यायचे याच्याच ध्वनीसाठी. एखादी बाई आहे, माऊली आहे, आणि एक जण तिला म्हणून राहिला की बाई स्वयंपाक कर. मग आता आमच्या अन्नसत्रामध्ये बऱ्याचशा मावल्या यायच्या. मग काही सधवा असत, काही विधवा असत. मग विधवा बी काही असत. मग आबा म्हणायचे आमच्या, हा आजी कर चपात्या. मग ते चपाती ते चांगली व्हावी म्हणून चपाती तव्यावर टाकली की लगेच तेल टाकायला सुरू करत. मग आता तव्यावर टाकता बरोबर जर तेल टाकतं तर मग पुरीच करून त्याच्यापेक्षा मग लाटाचे फुटाने तो तवान कशाला दुकान मांडलं शिन ते बरं खरंच सांगा तुम्ही. मग तव्यावर तेल टाकता आधी त्यापेक्षा कढईमध्ये पुरी टाकणार म्हणजे पुरी तरी होईल. चपातीला तेल एक तर शेवटच्या टप्प्यात लावावं, आणि खूपच शहाणी माऊली असेल तर तेल चपाती खाली उतरल्यावर लावावं. तेल हे तव्यावर लावत नसतात, त्या तव्यावर ओतीत येत आणि अशी करायची. आणि मग निपतली व्हायची. ती खूप भाजली तरी भाजली. आता पुरी जळते थोडी पुरी, खूप शेवटच्या टप्प्यात जळणार. मग 10 मिनिट तळल्यानंतर एवढी कोणी तळत नाही. मग ते तशी चपाती पाहिली की आमच्या आबा म्हातारीच्या चेहऱ्याकडे पाहत, आजी बुक्का आहे ना. ते म्हणे हो, हे अशा पोया खाऊ घातल्या असतील व म्हणजे, म्हणून तू बुक्का घेऊन आली पंढरपुरात. याला म्हणतात म्हशीनं रानलं आणि हेल्यानं खाल्लं. विठाल विठाल शब्दच आहे. आणि आबा सांगायचे उदाहरण. आणि दुसरा शब्द हा असा वापरला, मावशी शान केला. शब्द वेगळे आहेत का, शब्द तेच आहेत. ध्वनी बदलला. तसं हे प्रमाण म्हणताना ध्वनी बदला. ध्वनी काय बदलायचा, उठताची उभे द्वारी अवघे दे दे आहा, अवघे दे दे म्हणती हरी, हे हरी चल. आमचं एवढं का रात्री 3 वाजता उठून काकडा घेऊन राहिलो, सकाळी 5 वाजता उठून विष्णू सहस्रनाम घेऊन राहिलो, 12 1 वाजेतात लोक पकवाजाची झोपून पकवाजाची प्रॅक्टिस करून राहिलो. आमच्या आश्रमात नियम आहे, रात्री 12 वाजेतात लोक जो पकवाजाची प्रॅक्टिस करेन त्याला 8 वाजेपर्यंत झोपू देतो आम्ही.
8 वाज असा नियम आहे. मग ते कॅमेऱ्यात आहेत सगळे पोरं, अख्खीचे अख्खी मला वर मी जेव्हा जागीन तेव्हा मी पाहतो, दिसतात पोरं. मग ते बसतात पकवाज वाजवायला. ते फक्त सकाळी उशिरा उठावं यासाठी जातात. पकवाज ठेवला की धाक आणि आत्ता झोपून राहतात तर पार 12 सव्वा 12 दुसरे पोरं उठवतात. उठे गोपाळ विठाला बोला मुंडली श्री ज्ञानदेव श्री आनंद भारती. बघा बरं, हे वचन ऐकून किती गोड वाटून राहिला आपल्याला. अरे बापरे, आपण जर एक माळ राम नामाची जपली तर परमात्मा आपला कर्जबाजारी होतो. हो वा, होतो ना. पण भाऊ, हे करत असताना जरा कष्ट करण्याची तयारी ठेवा बरं. सायासाची जोडी किंवा भविष्यावरी काही घालू नये. तुका म्हणे बळी देता ते निधान. भिकेसाठी कोण राज्य देतो, भिकेसाठी कोण राज्य देतो. ते निधान. भाऊ, वारकरी झाला, गळ्यात माळ घातली का, कपाळाला गंध लावला का, झाला का वारकरी, परमार्थ करायला लागला का. मग नीट ऐक बरं. तुका म्हणे बडी देता ते निधान. भिकेसाठी कोण राज्य देतो. अरे भीक मागलं तर भाकर मिळत असते एक, राज्य बिज्य नसते भेटत. एक जण लागला रडायला, मला चड्डी पाहिजे, एक 2 दिले. आता चड्डीच पाहिजे, रडून राहिला, बाबा घे, 2 घे, एक नवीन एक वापरेल. अद्याला 2 दिल्या त्याला, एक दुसरा तिकडे रडून आला, त्याला चड्डी दिली, मला उपर न दे. घे बाबा तू 3 घे. आलो नेमकाजीकडून, घे. एक अजून रडायला लागला, महाराज मला टोपी पाहिजे, घे. आणि एक पलीकडे बसून रडायला लागला. हा गेला तिथं, काय पाहिजे तुला, म्हणे मला पंतप्रधान बनवा. म्हणजे का मला सरपंच दाखला देईना गावातला, तुला मी पंतप्रधान कुठून बनवणार आहे. म्हणजे भीक मागलं तर चड्डी भेटन, भाकर भेटन, राज्य नसते मिळत. भिकेसाठी कोण राज्य देतो. 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, ते सुख सांडोनिया कासया वन सेविती. बळे दे मदान करायला लागला ना परमार्थ, तर मग ध्यान ठेव. तुला भाऊ भीक मागून एवढं तेवढं मिळेल. जर तुला परमात्म्याची पदवी मिळवायची आहे, परमात्म्याचा साक्षात्कार करून घ्यायचा आहे, तर कष्ट त्याच रेंजला करायला लागतील. भीक नाही मागावं लागणार. बघ ना तू, 18 भार वनस्पती फुले फळे ओळती, 22 त्या पोखरणी, तिथं नदी गंगा वाहती. असं ओढ्याला नाही घर, ओढ्याला नाही शेत, नदी गंगा वाहती. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे ते सुख, हे सगळं ज्या सगळं सांडोनिया कासया वन सेविती. असं करावं लागतं ना आपलं महाराज. 18 भार वनस्पती
आपले तर जळले जुळले 2-4 लाकडं असते तर गोठ्यात पडलेले आखाड्यावर. हा ते 18 भार वनस्पती तिथं 22 पोखरणी नदी गंगा वाहती. आपल्या अख्ख्या गाव गटार आपल्या शेतात उडून जाते. शेतात गेले की वास येते. ते सुटाना याला. पार ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती. इथं ज्या घरी शांबळ्या सांबळ्या स्त्रिया चड्ड्या नेसून गल्लीत फिरून राहिल्या. पण अशा स्त्रिया अरे यांचा त्याग होऊन नाही राहिला आपल्याला. त्यांनी एवढा सगळा त्याग केला तेव्हा कुठं परमात्मा. या तयारीनं या गोड वाटतं ऐकायला. अरे वा मोठमोठ्या ऋषीमुनींची उदाहरणं सांगितलेत वा. पण महाराज तुकोबाराय म्हणतात भाऊ खरं सांगू तुम्हाला मी गोड बोललो की कडू बोलो याच्यात आपला काहीच रोल नाही. जर मी कडू बोललो तर तुम्ही खराब नका वाटू देऊ. अभंगाचं शेवटचं चरण तुका मने खिजो 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 म्हणे खिजो नका जागा येथे निजो. तुकोबारा म्हणतात मी जे बोलतो याविषयी खिजू नका. आता काही लोक खिजत नाहीत पण टेन्शन घेत नाहीत. बाबा बोलायला लागले अकला आहेत की नाही काही. एवढा गावामध्ये सोहळा सुरू आहे पण हरिपाठाच्या टाइमला खुशाल शेतामध्ये असता हरिपाठाला यायला पाहिजे. कळते की नाही काही. एवढ्या दुरून 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 महाराज लोक बोलावलेले आहेत आणि तुम्ही कीर्तन ऐकायला येत नाही. खूप समजा बाबांचा स्वभाव नाही तो पण समजा मोठे बाबा येऊन उभे राहिले आणि कडक कडक बोलले. लोक असे पाहतात किंवा काही गल्लीतून ऐकतात आणि हसतात. खरं तुम्हाला काही खरं बाबाचा आम्हाला राग नाही येत का. पण राग येत नाही लेखानू कीर्तनात नाही येऊन राहिला ना. पण राग येत नाही. तुका म्हणे खिजो खिजून नाही राहिला तू पण निजून राहिला ना. तुकोबारा म्हणतात खिजूही नको आणि निजूही नको म्हणजे जागा हो आणि इकडे ये बरं ये इकडे जरा कार्य करण्यासाठी ये. असे तुकोबारा आपल्या वचनाविषयी तुकोबाराच बोलतात. पण तुकोबारा म्हणतात भाऊ हे काही मी माझ्या पदरचं बोलत नाही. तुकोबारा अनेक उत्तर देतात त्याचे. देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावयाशी भले तुमचं पुढे बरं व्हावं यासाठी बोलतो. आणि कधी कधी तर तुकोबारा सांगूनच देतात नव्हती माझे बोल जाना हा नव्हती माझे बोल जाना हा
विठोबाचा मी आहे मजूर विठोबाचा मी आहे मजूर विठोबाचा आहे मजूर कवती माझे बोल जाना हा निर्धार मी आहे मजूर विठोबाचा. तुकोबाराय म्हणतात मी विठोबाचा मजूर आहे मजूर. हे काय माझं बोलणं नाही, त्यामुळे तुम्हाला खराब वाटो कसंही वाटो पण तुम्ही हे ऐकून घेत राहा आणि निजू नका आणि खिजूही नका, हिताविषयी जागे राहा. मी तुकोबारा असं काय बोलतात बरं, बाप रे बाप, तुकोबारा काय बोलत नाहीत महाराज, इतकं खरपूस खरपूस बोलतात तुकोबाराय, एवढं बोलतात. तुकोबाराय म्हणतात संसाराचे धावे वेठी आवडे पोठी केवढी हागो जाता दगडसाची अंतरी हे संकल्प लाज तेवढी नारायणी वाकडी वाणी पोरापे तुका म्हणे बेशरमा 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 बेशरमा संसाराचे धावे वेठी आवडी पोटी केवढी केवढी आवडी हागो जाता दगड साची अंतरी हे संकल्प. डब घेऊन बसलेला असते तर बसल्या बसल्या गपचूप नाही राहत, बांधावर बसलेला असते, आपल्या शेतातले दगड दुसऱ्याच्या शेतात टाकीतो. हागो जाता दगड साची किंवा आता साचीच म्हणतात तुकोबाराय, तर समजा डब्ब मोठं नेते असं म्हणू आपण. कारण शास्त्र असं आहे, जात असताना म्हणतात 1 लिटर भर पाणी न्यावं, म्हणजे 1 शेरभर असा शास्त्रीय शब्द आहे, 1 शेरभर पाणी न्यावं. आता तर असे शेर आहेत की पाणीच नेत नाही. विठाला विठाला आहेत ना असे शेर, पाणीच नेत नाही. ओ बरं लिगली आहे ते, त्याच्यात गेले तुम्ही शहरामध्ये त्यात पाणीच नसते, ते गाडी धुण्यासाठी ते नसते का मशीन, म्हणजे पाणी निघताना दिसते, 1 लिटरभर पाण्यामध्ये अर्धी गाडी धुणं होते. हवा जास्त आणि पाणी कमी, त्या फोर्सनं ते सगळं निघते. तर असे निघले महाराज. आता एक दिवस आमचं नागपूरला सेवा होती आणि दुसऱ्या दिवशी आदरणीय पूजनीय गुरुवर्य बाबांनी राऊत बाबांनी तिथं आळंदीला होती. ते जायला तर पाहिजे ना, वेळ नव्हता. मग आम्ही विमानानं गेलो, नागपूरमध्ये विमानानं बसलो. म्हणलं आता बसलो, म्हणलं किती वेळ लागते की काय माहित बुवा. नुसतं वर चढलं, ते बांधायला लागलं की तो जवळचा माणूस म्हणे अजून नाही आलो. अरे म्हणलं का अजून नुसतं बसलो नाही आलो नाही कसं काय म्हणत्या. म्हणलं की मला 10 मिनिटात येते म्हणे पुणे आता नागपूरहून. म्हटलं आपण तर नुसतं बसलंच एका जागेवर, काहीच बघितलं नाही. कुठलं बुवा आता बघायचं काय, ते का बगीचा आहे. मग म्हटलं संडास पाहू आता, दुसरं काय जायचं तिथं. अंदर गेलो, सगळं सारखं कोणतं बटन काहीच लक्षात येईना. त्या मॅडमनं ओळखलं आणि तिनं मला बटन सांगितले. मला कामच नव्हतं, फक्त पाहायचं होतं. अंदर गेल्यावर सगळे व्हिडिओ काढून आणले. बटन दाबलं की जो वाजायला लागलं की किती बहादर अपचनाचा असला तरी एवढा आवाज नाही काढणार. म्हणलं आवाज एवढा कुठून, फुस नुसता आवाज, म्हणजे त्याचा हवाच असते नुसती, म्हणजे प्रकारच नाही राहिला. शेरभर पाणी न्यावं हे जुनं शास्त्र आहे. पण आताच महाराज अवघड कार्यक्रम आहे, नाही नेत लोक. आमचे गुरुवारी वक्ते बाबा एक दृष्टांत सांगायचे. म्हणजे पूर्वी लोक बाहेर जायचे ना, तर आमच्या विदर्भातला शब्द तंबुलं तंबुलं, एवढास एवढंस कसं. आता बी प्रकार असं, आता आमच्या आश्रमातला प्रकार आहे तो. आमचे पोरं तर एवढी बादली नेतात बाबा, खरं आंघोळीची बादली खरोखर अगदी 100%, काही खोटं नाही त्यात.
बादली घेऊन जाते तर आणि कोणी बादली तिकडच ठेवतं, कोणी काही कसं असं चालतं प्रकार. म्हणजे पूर्वीचा प्रकार ते असे डबे डुबे एवढंसं. आणि आमच्या आबा सांगायचे मग ते गंगी निघली डबुलं घेऊन. मग ते संगी म्हणते का अगं मी येऊ का संग, आता काय करावं बा. गंगीन संगीन 4-5 जणी गेले. आणि आमच्या आबा सांगायचे ग्रहणाचा दिवस होता आणि मग आता ग्रहण पाहुणे मग आता ते दिसावं म्हणून ते असं पाहायला लागली गंगी. आता डबुलन 10 जणी जायला आता तो काय मेळ लागायचा. म्हणजे आल्या उठून पाहायचे. गंगी म्हणते बाई या वर्षीचं गिर्यान म्हणे अशुभ आहे. म्हणे का ग लय वास येऊन राहिला म्हणे ग्रहणाचा. या अगं ग्रहणाचा वास नाहीये डबुला नेलतं संग. विठाला 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 पाणी कमी लिटर भर नेलेलं त्यानं. पूर्वी भरपूर पाणी न्यायचे, अर्ध पाणी वापरायला आणि बाकीचे डब्यामध्ये दगड घेऊन आला घरी. हा गो जाता दगड साची अंतरी हे संकल्प. तुकोबाराय म्हणतात लाज तेवढी नारायणी कीर्तनामध्ये येऊन बसला आणि त्याला जर म्हणलं की भाऊ हात वर करा, माझा एवढाच जातो म्हणते. हा नाही हात वर नाही करत, लाज वाटते त्याला. जर थोडा आधी आला ना आपण जर म्हणला भाऊ घरात तिकून सतरंजी आहे आता टाकायचे होते, हा यायला हेच तर समजत नाही कोणाला काय काम सांगतो. आता काय काम सांगा म्हणजे तू कोण आहे तसा. तिरंजी सतरंजी धरायला सुद्धा त्याला चालत नाही. पण इना जर घ्यायचा म्हणलं तर त्याला उभं वारं जातं. मग विठाला खूप या कलियुगानं सगळं उलट करून टाकलं. सगळ्यात मोठी सेवा तिला सगळ्यात कनिष्ठ करून टाकलं. गळ्यामध्ये विना घेतल्यावर जो जप होतो तो कधीच होतच नाही तसा जप महाराज. पण त्या विण्याला एकदम निकृष्ट करून टाकलं लोकांनी. भयंकर काम आहे. त्या खानदेशातली कथा आहे बाबा, एक खरोखर घडलेली घटना. त्या काळातला जुना महाराज मला नावही माहित आहे, मी कीर्तन झाल्यावर सांगेन तुम्हाला. ठरवून कीर्तन करणारा बडी आहे. माझा तो पहिला काळ वर्गणीला गावात लोक फिरत, कोणी 4 आणे दे 8 आणे दे रुपया देत. आणि त्या काळात 1000-2000 दक्षिणा ठरेल. येण्याचं सांगू तुम्ही तुम्हाला. आणि ते बाबा गेले गावात, त्यानं दिली दक्षिणा. मग दक्षिणा असे 4-5 जण मिळून देत असं, म्हणजे एक टोपलंच टोपलं 1000-2000 रुपये म्हणजे एवढी मोठी दक्षिणा होऊन जायची. दिलं बाबाला. आणि त्या काळात बाबाची गाडी ढक 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 10-12 किलोमीटर गेली तर लोक बाबानं पैसे मोजायचा कार्यक्रम सुरू केला. आणि त्यात काही 400-500 रुपये कमी भरले. बाबा वापस तर लोक मंडप रिकामा, फक्त इनेकरीच मंडपामध्ये रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बाबा काय कोण आहे, हा तुमचं कीर्तन त्या गाणाबावानंच घेतलं. हा गाणा गाणा गाणाच म्हणत होते त्याला. तो तसाच बदमाशपणा करते. कालच्या बॉले कमी दिले ते त्यांना. मग देऊ का आणून म्हणे तुम्हाला. तुम्ही दे की आणून म्हणे. मग इना ते म्हणे आता 500 रुपयाचा विषय दे, खरोखरची घटना आहे. तो इना घेतला बाबानं गळ्यात. ह्यो इने घरी तेच पाहत होता, गेला घरी. कशाचा बाबा 12 वाजले 1 वाजले 2 वाजले यायच ना. तर लोक दुसरा त्या याच्यात झोपलेला तिकडं पलीकडं, त्याचा आलता इण्याचा टाईम. त्याला वाटलं आता आपलं घ्यावं लागेल. उठला ते, काय बाबा काय पण म्हणतो गेला म्हणे आणायला. आणि ते अजून त्यानं 500 रुपये आणले नाही. तो पहिला इने करीन म्हणे, लय बाद माझं घरी गेला असेल म्हणे. मग आत्ता जातो आणि येतो म्हणे. गेला. सकाळी काकड्याच्या टाळकरी आले, टाळ आणि हे घेऊन. हे बाबा काय ते म्हणत काय झालं, असं झालं. आत्ता दौऱ्यात जाऊ ना बाबा तुम्ही, मला एकटाच जायचं आहे घरी. महाराज अशी भयंकर परिस्थिती झाली आहे येण्याची, नाही घ्या वाटत लोकांना. लाज तेवढी नारायण, परमार्थात लाज वाटते. आणि ह्योच बादशाचा बेटा कीर्तनामध्ये अगदी असा टाईट फिट असे नाटकं करणारा. अगदी महाराजनं जर म्हणलं म्हणा विठ्ठला विठ्ठला कथे, अरे टाळ्या नको वाजव, अशा अर्थिंगात दे कमीत कमी काय ना काही तुझं बरं होईल, थोडा सक्त ती टाळी वाजव. नाही वाजवत महाराज. आणि ह्योच बादशाह घरी गेला आणि नातू पुढे आला की तुकाराम महाराज म्हणतात वाकडी वाणी पोरा पे, असा गालाला हात लावतो. आणि कीर्तनात तुला शब्द फुटत नव्हता. आणि अल्ल्या गण्या गण्या सायब होईन आणि तुला रट्टे मारीन. विठाला 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 बोला पुंडरी आदी शक्ती शर्रा मारतात. तुका म्हणे बेशरमा वरी श्रमा पडी भरू. हे बेश्रमा तुला लाज वाटत नाही, संसारासाठी श्रम करतोस म्हणून असे बोलणार आहेत तुकोबाराय. म्हणून असं खूप आहे असं तुकोबारायांचं. म्हणून तुकोबारा म्हणता भाऊ तुका म्हणे खिजो
नका जागा येथे निजो. तुम्ही खिजू नका, तुम्ही जागे व्हा, माझ्या बोलण्याचं खराब वाटू देऊ नका. मला सोडतच नाही हो तुकोबाराय कोणाला. तुम्ही फक्त अभ्यासाच्या दृष्टीनं गाथा वाचा. लावूनिया पुष्टी पोरे, पुष्टी पोरे आणि कर कर कथे माझी, आणि कर कर कथे माझी, आणि कर कर कथे माझी, आणि कर कर कथे माझी. पडा पाया करावी नंदी, पाया करावी नंदी. दवडा हाती धरून या, दवडा हाती धरून, कवडा हाती धरून या, कवडा हाती धरून या, कवडा हाती धरून या, कवडा हाती धरून या. वाळूनी पैसे मोहे, वाळूनी पैसे मोहे. प्रेम काहे नाशी तसे, प्रेम काहे नाशी तसे. प्रेम काय नाशी तसे, प्रेम काय नाशी, प्रेम काय नाशी तसे, प्रेम काय नाशी तसे. म्हणे वाटेची करा फजित मनवणे, करा फजित मनवणे, करा फजित मनवणे. तुका म्हणे करा फजित मनवणे, करा फजित मनवणे, करा फजित आता तर इतके खरपूस बोलले तुकोबाराय की तुम्हाला माझाच राग येईल, पण माझा येऊच नका देऊ. तुकोबारायांचा अभंग. लावून या पुष्टी पोरे, आणि करखर कथे माझी. एखाद्या माऊलीला माहित आहे की बाबा जर कीर्तनात राशीला उतरला तर ऐकू, जर नाही उतरला लाशीला तर कसं काय कीर्तन ऐकणार. लोकांना महाराज कमीत कमी ना असं म्हणतात की बा हडळी एक घर सोडते, तसं मनोरंजनाची जी बुद्धी आहे कमीत कमी इथं तरी सोडा. म्हणतात ना अब नाही तो कब नाही. एकदा हा नरदेह गेला की मुळला सगळं, मग नाही मिळत तुम्हाला कधी परमात्म्याचा विषयच नाही काही. एवढं मिळालं. आणि वारकऱ्याला काय सोपा आहे महाराज देव, फक्त राम 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 म्हणायचं, कसंही म्हणायचं, काही आंघोळीनं लगे तोंड धुवावे, कसं जसं जमेल त्या पद्धतीनं जप करा. आणि इथं सुद्धा लोक असे करतात. काही मावल्या लेकराईला घेऊन येतात कीर्तन, यावं पण लेकरू माहीत पाहिजे तुकोबारांचं. लावून या पुष्टी पोरे, आणि कर कर कथे माझी. अंत्य कथेमध्ये आणि तिला कळालं की या बाबाचं काही समजत नाही, लक्षात येत नाही. घ्या गप बसणं. अरे ते रडूनच नाही राहिलं, गप बसणं म्हणून राहिली. म्हणजे त्याला धक्का लावला की पोरं करते गबा गबा. परत तिच्यापेक्षा तुझा आवाज जास्त आहे गमावले. तुकोबारांचं लावून या पुष्टी पोरे, आणि कर कर कथे माझी. तुकोबारांचं मग काय करा असं जर असलं तर, दवडा हाती धरून या, पडा पाया. पहिल्यांदा पडा पाया, करा विनंती. हे मावले असं नको करजो, विक्षेप होतो कीर्तनामध्ये, मेळ नाही लागत बरोबर, विषय सगळा इचकून जातो. टिपण्या असला तर टिपण विसरून जाते त्याचं. हा जर नसला टिपण्या तर तो तर बुद्धीनं बोलते त्याच्या, जसं आठवेल तसं. आणि तुझं पोरग रडल्याच्यानं त्याचं सगळं वाया चाललं जाते. बरं तुझं पोरग असं बेस्वर बोलते, आमचं काळी 2 लावेल त्याचं चालू आहे, पण काळी 5 मध्ये आमचे गायकाचे स्वर जातात. असं नको करू. पडा पाया, त्या माऊलीच्या पाया पडा, करा विनंती. आणि नाही ऐकलं तर दवडा हाती धरून या. आणि असं केलं की ती बाई इतकी हिरोईन होती, जिचं पोरग रडते ती अशी महाराजाकडे पाहते. तुकोबाराय म्हणतात असं, 3रं चरण. तुकोबाराय म्हणतात अशी पाहते आणि असे करते. हा गप्पच बाबू. कुरवाडनी बैसे मोहे, प्रेम काहे नाशी तसे. त्या महाराजाला असं वाटलं पाहिजे, बाई पा बरं पोराला रडू देत नाही, पण आणलंच कशाला ते कळून नाही राहिलं. नाही महाराज संस्कार पाहिजे. ते गर्भात असताना पिक्चर हम आपके है कोण आणि कोळशे खात होती 4थ्या महिन्याला. आणि आता संस्कार, आता मोठं होऊ दे, त्याला समजू दे. आई पहिला गुरु असते. महाराजाच्या खाऊन मुळावर उठून राहिली बरं. घरी त्याला शिकव, त्याला समजन बुजन, त्यावेळेस मग यायचं. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वाटे चित्त करा फजित म्हणून. या माऊलीला हिची फजिता करावी ना कीर्तनामध्ये विक्षेप आणला आणि मग तिला काढून द्यावं, असे तुकोबाराय बोलतात. म्हणून महाराज तुकोबारांनी मलम लावून ठेवला. तुका म्हणे नका जागा येथे निजो भाऊ. बरेच खरपूस वचन आहे, पण मला माफ करा, याच्याशिवाय जमणार नाही. विठाला विठाला. तुकोबाराय आता या श्रोत्यांनाच बोलले असं नाही,
टाळकरेले नाही सोडलं तुकोबारायांनी. हो आता हसता महाराज, पण तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो. तुकोबाराय म्हणतात टाळकऱ्याकडे लक्ष द्यायचं, आणि कोण्या जर टाळकऱ्यानं जांभळी दिली, टाळकऱ्याकडे लक्ष द्यायचं. कोण्या टाळकऱ्याने एकमेकाच्या खांद्यावर हात ठेवलेला असला, टाळकऱ्याकडे लक्ष द्यायचं. जो टेके टाके घेऊन उभा असला, टाळकऱ्याकडे लक्ष द्यायचं. आणि कोणी जर टाळ वाजवत नसेल आणि असा असा करत असेल, सांगतो पुढे काय आहे त्याचं, तर असं त्याच्याकडे लक्ष द्यायचं आणि असं टाळकऱ्याकडे पाहायचं. मी आता बोललो एकलव्य बाबा, हा बाबाजी, पण मला माहित आहे सगळे टाळकरी माझं ऐकतील आणि परवा दिवशी सगळे धोतर नेसून येतील. हा मला विश्वास आहे पूर्ण, सगळे जण माझं ऐकणार आहे. एक जण सुद्धा असा नसेल जो माझं ऐकणार नाही. हा आणि एखाद्यानं आला चड्डी नेसून तर मला पूर्ण विश्वास आहे तो उभं राहणार नाही. आणि तरी उभा राहिला तर पुन्हा उभं राहायच्या लायकीचा म्हणजे त्याची तरी लायकी नाही असा त्याचा अर्थ होईल. काय कथे उभा अंग राखील जो कोणी, अंग राखील जो कोणी, ऐसा कोण कणी तया पापा, ऐसा कोण कणी तया पापा, येथे तो पातकी न येताची भला, येथे तो पातकी न येताची भला, रणी कुचराला काय काम, काय चाले रणी कुचराला काय चाले. कथे उभा अंग राखील जो कोणी, कथेमध्ये उभा आहे आणि अंग राखून राहिला, टाळच वाजित नाही. काही कशी इकडे तिकडे पाहतात, दुसऱ्याला कोंबे मारतात. तू वाजवणं, तुम्ही वाजवानं. अरे आम्ही तुझ्या एवढं होतो तर खूप कीर्तनात उड्या मारत होता, आता का रगत किती आली का तुझी? नाही उड्या मारत तर टाळ तर वाजव कमीत कमी बसल्या बसल्या. कथे उभा अंग राखील जो कोणी, कथेमध्ये उभा राहिला आणि अंग राखून राहिला, बरोबर कीर्तनाला मदत करत नाही. जो विषय चालू आहे तो त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही, तो दुसरंच चरवण करून राहिलेला आहे. तुकोबा ऐसा कोण गणितया पापा, याचं किती पाप होते याची मोजणी केली जात नाही. येथ तो पातकी न येताच भला, टाळ न वाजवणारा टाळकरी, गप्पा मारणारा टाळकरी, खांद्यावर हात ठेवून उभा राहणारा टाळकरी, टेकून उभा राहणारा टाळकरी, येथे न आला तोची भला. तुकोबा तो कीर्तनात आला नाही तर खूप चांगली गोष्ट आहे. असं कसं बोलता महाराज, तुका म्हणे खिजो नका जागा येथे निजो, विठाला विठाला. अरे बोलणं ऐकून खिजू नका आणि निजूही नका, राग नका येऊ देऊ. राग येणं म्हणजे खिजणं. जागे व्हा, भानावर राहा आणि उद्याला असा प्रयत्न करा. असे जर तुम्ही उभे राहिले ना पायाजवळ पाय ठेवून, तर किती तरणा असला तर जास्त वेळ उभा नाही राहू शकत. तुम्ही एक प्रयोग करून पहा, थोडंसं फुटाचं अंतर पायामध्ये ठेवा आणि मग उभे राहा. तुम्ही किती काही वेळ उभे राहू शकता, पायात कळ नाही येणार, काही नाही, दुसऱ्याच्या खांद्यावर हात ठेवावं नाही लागणार. असं म्हणजे असं करून पहा प्रयोग. तुम्ही जर असे तट उभे राहिले तर मग इकडून हिकडून कोणाला तरी आशीर्वाद द्यावेच लागतात, मग काही इलाजच नाही राहत. तसे पायामध्ये अंतर ठेवून उभं राहा असे बोलतात महाराज तुकोबा. कोणालाच ते सोडलं, ते मग श्रोतेला सोडलं का? हा चालू कीर्तनात ऑनलाईन वालाही नाही सोडला तुकोबारायांनी. विठाला विठाला चालू कीर्तन आहे चालू, आणि 2 तासामध्ये हा जर ऑनलाईन असला तर तुकाराम महाराज म्हणतात त्याची वाणी, त्याचं हृदय कुंभपाक नावाचं नरक आहे असं समजावं. कथे बै सुनी आणि क चर्चा, ते सोने आणि चर्चा, ते बै सुनी आणि क चर्चा, ते बै सुनी आणि धिक्याची वाचा कुंभपाक, धिक्याची वाचा कुंभपाक, धिक्याची वाचा कुंभपाक. का म्हणे ऐल पैल ते थडीचे,
बुडतील साचे मध्यभागी. असे काठावर नाही बुडणारे. काठावर बुडलेल्या माणसाच्या काही धोतर पातर लुगडं साडी काही ना काही हातात लागत. काठावर आलं काही काडी कुडी. तुकोबाराय म्हणतात बुडतील साचे मध्यभागी. हे मध्ये धारीतून बुडणार आहेत. कीर्तन चालू आहे आणि एकमेकाला असं कर तसं कर, त्याच्या कानात बोल, हे कर ते कर. तुकोबाराय म्हणतात असे जर असतील तर ते कुंभपाक नावाचं नरकच तुमच्या कीर्तनात बसलेलं आहे. आणि हे या नदीमध्ये नरकाच्या काठावर बुडत नाही, बुडतील साचे मध्यभागी. हे मध्यभागामध्ये येऊन बुडतात. हे कशासाठी आहे? खिचण्यासाठी नाही, तुमची झोप मुळावी यासाठी जगद्गुरु तुकोबाराय बोलतात. सोडत तर नाहीतच नो महाराज कोणाले. एक एकनाथ महाराजांचा अभंग आहे. द्रव्य घेऊन या उपदेश देती. 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 होती जन्मोजन्मी मार्जारते. होती जन्मोजन्मी द्रव्य घेऊन या तीर्थयात्रा करीती. द्रव्य घेऊन या तीर्थयात्रा करीती. द्रव्य घेऊन या उपदेश देती. मार्जार ते होती जन्मोजन्मी. तर काय आहे? दक्षिणेचं विधान आहे महाराज. मी या विषयावर आपल्याला बोलायला वेळ नाही राहिला आता. तुकोबाराय म्हणतात की पार जिथं कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे. आता 8 दिवसाच्या आधी आमची पुण्याजवळ सेवा होती बाबाजी. आणि त्या गावाचं नाव काय रे? ते विधाटेचं जारकरवाडी. त्या जारकरवाडीजवळ मग त्यांनी आम्हाला एका ठिकाणी नेलं दर्शनाला म्हणून. आणि तिथं प्रभू रामचंद्रांची मूर्ती होती. आणि एक ब्राह्मण कुळ परंपरेनं त्याची सेवा करत होतं. आणि मला त्यांनी सांगितलं की हे तुकोबारायांनी प्राणप्रतिष्ठा केलेली मूर्ती आहे म्हणत. आम्ही डबल पाया लागलो. मग तुकोबारायांचा हात लागला म्हणल्यावर वारकरी तसाच खुश होऊन जातो. म्हणजे रामाची मूर्ती. अरे वा, छान आनंदाची गोष्ट आहे. मग त्यांनी मला सांगितलं, मी जे त्यांनी सांगितलं ते मी बोलतोय. कारण मी अशा वेगळ्या विषयाला स्पर्श करतोय की तुम्हाला कधीच न पटणार आहे. पण त्या ब्राह्मणाने जे मला सांगितलं तो परंपरेचा सेवक पिढ्यानपिढ्याचा. हे कधीपासून आमची पिढी इथं आहे म्हणे आम्हाला याचाही पत्ता नाही. तर जगद्गुरु तुकोबाराय फिरत फिरत किंवा त्या रस्त्यानं त्या जारकरवाडीपर्यंत आले. आणि तिथं तुकोबाराय बसलेले होते आणि झोपले तिथं त्या मंडपामध्ये तुकोबाराय. हे कथेत किंवा कोण्याही चरित्रामध्ये आलेली कथा नाही. हे मला नुकतीच माहीत पडलेली कथा आहे 8 दिवसाच्या आधी. आणि तुकोबाराय झोपलेले. तुकोबारायांना स्वप्न पडलं आणि उठले. आणि तुकोबारायांनी कीर्तन केलं म्हणतात तिथं. आणि ते लोक म्हणले महाराज आले ते नारळ श्रीफळ दक्षिणा द्यायला म्हणून. नाही नाही, मला ही दक्षिणा नाही पाहिजे. एक भाकर आणि काही तुकोबारायांनी मागितलं. तुकोबारायांनी तिथं जेवण केलं. हीच दक्षिणा बुवा कीर्तनाची म्हणून जेवण केलं तुकोबारायांनी. आणि मग सांगितलं की मला असं स्वप्न पडलं की इथं खाले तळघरामध्ये मूर्ती आहे. तिथं त्यावेळेस फक्त मंडप होता, मूर्ती नव्हती. त्यांनी आत गेले, बघितलं, खणलं, काहीतरी प्रकार करायचा केला आणि त्यात प्रभू रामचंद्रांची मूर्ती निघली. आज ती तिथं स्थापन झालेली आहे. मी पुन्हा कानाला हात लावतो. मला त्या ब्राह्मणाने सांगितलं की आमच्या पूर्वजांनी तुकोबारायांना इथं भाजी भाकर दिली होती. विठाल विठाल याचा अर्थ असा आहे की कीर्तनाची तुम्ही एक अध्यात्माचं कार्य करता. आता मला श्लोक आठवत नाही, पण असा श्लोक आहे की एक एक अक्षर हे कोट्यावधी जन्मातून तारणार आहे. त्यामुळे एका एका अक्षराची किंमत अरबो रुपये केली तरी होत नाही. पण असं तुम्ही पूर्ण कीर्तन ऐकता. मग एवढं तेवढं जर महाराजाला पाया लागून दिलं तर तो काही घेणारा आणि तुम्ही काही देणारे होता अशातला प्रकार नाही.
घेणारे देणारे झाले तर मग घेणारे देणारे म्हणून पाप लागण्याची प्रक्रिया पुढची सुरू होईल. याचाच अर्थ न मागता जे येतं त्याला दक्षिणा म्हणतात. पण महाराज आता जो दक्ष नाही त्यालाच ते दक्षिणा मिळते. आता आम्हाला दत्ता महाराजनं सांगितलं, एका महाराजला फोन केला, त्यानं किंमत सांगितली, शाट लागल्यावरच फोन फेकून दिला म्हणत, विठाला 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 द्रव्य घेऊन या उपदेश देती. ठरवतात एवढं द्या तेवढं घ्या, परवडत नाही असं नाही. परवडत नाही म्हणलं की आमचे गुरुवारी राऊत बाबा म्हणत असतात, जे का कच्चा माल का तुझ्या बापाचा आहे का? ज्या अभंगावर कीर्तन करतं ते तुकोबारायांचं, आणि बरं जे सांगून राहिला ते बी भीक मागूनच पंक्ता देऊन राहिला. याच्या बापाचं काय? युट्यूबवरला ऐकते, इकडलं ऐक तिकडलं ऐक. पण असा प्रकार झाला महाराज. कीर्तनात बोलताना म्हणतात महाराज लोक, आमचे गुरुजी असं म्हणतात. याच्या गुरुचाच पत्ता नाही. कोण गुरु कुठं काय, चला युट्यूबवरच ऐकायचं, लोकांना सांगायचं. याला म्हणतात भीक मागून पंगत देणं, इकडलं तिकडलं. तुकोबारा यावर टिपण्यावरही बोलतात महाराज. तुकोबारा उष्ट्या पत्रावळी करून या, उष्ट्या पत्रावळी करून या गोळा, पत्रावळी करून या गोळा, करून या गोळा. कविती कळा कवित्वाच्या, कविती कळा कवित्वाच्या, कविती उष्ट्या पत्रावळी याचं ऐक त्याचं ऐक आणि टिपण काढ. आणि मग कीर्तनामध्ये तुकाराम महाराज काय म्हणतात, आबा आमच्या आबा म्हणायचे, याच्या कमरीवर 2 लाथा मारा म्हणतात. इकडलं तिकडलं उष्ट्या पत्रावळी करून या गोळा, दाखवी तो कळा कवित्वाच्या. ऐशे जे पातकी ते नरकी पचती टिपणे. तुकोबारा बोलून राहिले, मी नाही बोलून राहिलो. तुकाराम महाराज म्हणतात, जे टिपणे आहेत गुरु परंपरेने शिकत नाही, गुरुकडे अभ्यास करत नाहीत, असे टिपणे नरकात राहतात. किती दिवस राहत होतो तुकाराम महाराज, आम्हाला सांगा, म्हणजे मग आम्ही तोपर्यंत महाराजाला फोनच नाही करू समजा, म्हणजे गेला वा नरकात. तुकोबारा म्हणतात, जोवरी भ्रमती चंद्र सूर्य, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत हे टिपणे नरकात राहतात. म्हणा अरे मन लावून अभ्यास करा, गुरुचे पाय दाबा लागतात. हे तर गुरुची गच्ची दाबायला बसले. हो, वर्षाला गुरु बदलते, मेळच नसते काही. ते मडकं नसते का मडकं, त्याला काय मेळ आहे? त्याला इकडून तिकडून जर दगड लागला नाही तर ते मडकं कुणीकडं खंडन, काहीच सांगता येत नाही. तसे अलीकडले कीर्तनकार वर्षाला गुरु बदलतो यांचा. आमचे गुरुजी असं म्हणत असतात, गुरुजी कोण याचा अजून पत्ता लागलेला नाही. तुम्हाला जर शोध लागला असेल तर मला सांगून द्या. कुणीकडे गडबडतात, वर्षाला गुरु बदलतो महाराज. तुकोबारांना असे जे असतील, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरकात राहतात, नाही सोडत महाराज. द्रव्य घेऊन या तीर्थयात्रा करीती, श्वान ते होती जन्मोजन्मी. चला तीर्थयात्रा करायला. जर द्रव्य घेऊन कमाईच्या बुद्धीने तीर्थयात्रा करत असाल तर तुम्ही श्वान होता. द्रव्य देऊन या दान परतून घेती. दान देतात आणि पुन्हा महाराजाकडून वापस घेतात. सुकरते होती जन्मोजन्मी, ते डुकराच्या जन्माला जातात. महाराज मला काय आमचा विषय नाही झालेला तो, पण मला वाटते इथं पूर्वी घरं होते ना बाबाजी, इथं पूर्वी घरं होते. आम्ही इथं उभं राहायचो. आता एवढा मोठा जर आश्रम आहे, पलीकडून घुसलो मग उभं राहायचं, आता मोठं काही दिसन, आणि असं पाहिलं की लगेच तुळुकपणे तिथंच घर दिसलं होतं. अरे बापरे, काही जागा नाही इथं. पण आता पहा, हे जे काही लोक बिचारे असतील ज्यांनी संस्थांच्या या कार्याला ही मदत केली, धन्य माता पिता तयाची या महाराज, त्यांच्या खरंच चरणावर मस्तक आहे. भूमिदान हे खूप उच्च दान शास्त्राने सांगितलेलं आहे. आणि या काळात तो भूमिदानासारखं दुसरं दानच नाही. विठाल आणि म्हणून हा आनंद भोगू शकून राहिली इथं गावामध्ये. जर ही जागाच नसती तर संस्थानला काही जागा कमी नाही, कुठंतरी बाहेरकडेनं मंडप टाकावा लागला असता. आणि तिथं तुम्ही गेले असते, अर्धे गेले असते, अर्धे रस्त्यात पडले असते, कोणी खुळखुळत जाय, कोणी नालीत पड, कोणी रस्त्यानं गडबड, कोणी गाड्याच्या टकराव हे. आता इथले इथं लगे शाल घेतली की लगे येऊन इथं झोपतात. अबे झोपतात म्हणतो, येऊन बसतात, लगे यायला जवळ पडते इथले इथं. तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे नाही, द्रव्य देऊन या दान परतून घोती, सुकर ते होती जन्मोजन्मी. देतात आणि वापस घेतात, ते डुकराल्या जन्माला जातात. द्रव्य घेऊन या रंगी जे नाचती, टाळकरी जर ठरवून आला 8 दिवस राहतो पण एवढे दिलेच पाहिजे. द्रव्य घेऊन या रंगी जे नाचती. एकनाथ महाराज म्हणतात, वैष्णवते न होती जन्मोजन्मी. मग खरा मार्ग काय?
एका जनार्दनी निर्धन भजन तेथे नारायण संतुष्टची. तुका म्हणे आणू तुका म्हणे आणू तुझ्या विण नाही. हा एका जनार्दनी निर्धन भजन. एका जनार्दनी निर्धन भजन. संतुष्टाची तेथे नारायण संतुष्टाची तेथे नारायण संतुष्टाची संतुष्टाची द्रव्य घेऊनिया तीर्थयात्रा करीती. द्रव्य घेऊनिया तीर्थयात्रा करीती. हो एका जनार्दनी निर्धन भजन तेथे नारायण संतुष्टची. दक्षिणा धन नाही. मी हे प्रमाणानं बोलू शकतो तुमच्याशी. जसं नवे शब्द राम 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 इकडं म्हणाल तर शब्द आहे, पण जप कराल तर तो शब्द नाही. तसं न बोलता न मागता मिळेल तर ते धन दक्षिणा आहे, धन नाही. पण धनाचा व्यवहार झाला देवाला आवडत नाही. एका जनार्दनी निर्धन भजन तेथे नारायण संतुष्टची. मग कोण्याही रूपानं असो. असे महाराज खूप अभंग आहेत. एवढे गोड गोड चिंतन आहेत. ज्याला जो याच्यात कशातच बसत नाही त्याला गोड वाटते, आणि मग ज्याला नाही पचत मग त्याला कडू वाटते. आणि आता तुम्ही म्हणतात महाराज असं कुठं कडू बोलत असतात काय. मी हे याच्यासाठी कडू बोलून राहिलो की तुम्हाला परवाचं धर्वाचं कीर्तन ऐकता आलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. होलसेल मार्केट तर परवा येणार आहे. हे तर टपरी आहे फक्त हर्रेची. एवढंच काय इथं खास माल जो आहे तो परवाला आहे का. जर बाबाची तब्येत वगैरे व्यवस्थित असेल, साथ दिली बाबांच्या तब्येतीने, तर मग बस मग तुम्ही आहे बाबा आहे, प्रश्नच नाही. असं तसे खूप गोड गोड चिंतन बघा. गाथा म्हणून गाथा आपल्याला ठिकाणावर येण्यासाठी असतो, तो दुसऱ्या अर्थानं नसतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात मी जे कडक बोलतो त्याच्याविषयी खिजू नका, निजू नका. बरं कधी कधी माझ्या बोलण्यात तुम्हाला विनोद वाटतात, पण त्याला विनोदही समजू नका. अभंगाचं दुसरं चरण.
संत सखाराम महाराज, संत गजानन महाराज, संत आनंद महाराज, श्री गुरु वसुदेव महाराज, सद्गुरु जोग महाराज नवे विनोद उत्तर केले रंजा वयाचार. काही काही तुकोबारांचे शब्द विनोदासारखे वाटतात, पण तुकोबारा म्हणतात मी चावड धंदे केले नाही. नव्हे केले चार, चार म्हणजे चावटपणा. मी असे रिकामे धंदे केलेले नाही. त्याला हसू नका, त्यातही तुम्ही श्रेयस शोधा. आपला वेळ संपला. तुका नवे विनोद उत्तर केले रंजा वया चार. मग तुकोबारा हे तर झालं जगाला दुरुस्त करण्यासाठी, पण अजून काय हेतू आहे तुमचा अभंगाचं तिसरं? अक्षरांची देवासाठी तुकोबारा म्हणतात. मी जी आटाआटी केली अक्षरांची ही देवासाठी केली. खरं जर तुम्ही सुधरा, तर तुम्हाला जर माझ्या शब्दांविषयी आदर नसेल, तर माझे शब्द जर तुम्हाला मनावर घ्यायचे नसतील, तुम्ही गेले, माझ्याचं दुसरं प्रयोजन आहे. मग पितो प्रयोजन, दुसरं प्रयोजन. काही लोक पितात टाइमपास करायसाठी, म्हणून टाइमपास तर झाला, एक काही ना काही फळ तर मिळालं. तसं तुकोबारा म्हणतात मी तुमच्यासाठीच केलं होतं. तुम्ही लायकीचे व्हावे, सुधरावे, तुम्ही परमार्थ करावा. पण नाही जमलं तुम्हाला तर मग देवासाठी. माझी जी अक्षरांची आटाआटी आहे ही मी परमात्म्यासाठी केली. तुम्ही जरी कदाचित माझ्या शब्दांचं तुम्हाला खराब वाटेल, माझे शब्द तुम्हाला कडू वाटतील, पण देवाला वाटणार नाही. माझे हे शब्द देव सेवा म्हणूनच स्वीकारेल. अक्षरांची देवासाठी, मी अक्षराची देवासाठी आटाआटी केली. असं मंडळी, थोडक्या वेळामध्ये अभंगावर जसा प्रकाश टाकता आला मी तसा टाकण्याचा प्रयत्न केला. प्रथम तर मी तुम्हाला अगदी 10:15 वाजले, म्हणजे 15 मिनिट आपण पुढे गेलो, याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो. आणि झालेली सेवा आनंद भारती महाराज आणि तसेच त्या संस्थांचे व या संपूर्ण भागाला परमार्थानं विप्लुत करणारे आदरणीय पूजनीय श्री महद्भारतीजी महाराज यांच्याच आज्ञेने आमचे आदरणीय पूजनीय श्री हरिभक्तपरायण एकलव्यजी बाबा
यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि तुमच्यासारख्या सुज्ञ श्रोत्यांच्या दर्शनाचा योग आला म्हणून त्यांना धन्यवाद देतो. झालेली सेवा आनंद भारती बाबांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली